कालच्या भागामध्ये आपण ध्रुवांनी केलेली सगळी तपश्चर्या पाहिली. प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन ध्रुवांना झालं आणि त्याच्यानंतर खरं तर भगवंत प्राप्ती झाल्यानंतर काय मागायचं, तर स्वाभाविक आहे, मुक्ती हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. पण ते न मागता ध्रुवांनी भगवंतांकडे आढळपद पाहिजे, मला अशी जागा पाहिजे की ज्या ठिकाणाहून मला कोणीही उठ म्हणू शकणार नाही. ध्रुवांना खरं तर त्याचा पश्चाताप झाला आहे की असं मी मागितलं, हे चुकीचं केलं, मी आढळपद मागायला नको होतं, मी मुक्ती मागायला हवी होती. पण का मागितलं असं, याचं स्पष्टीकरण एका अर्थाने हे ध्रुवांनी दिलेलं आहे. ध्रुव म्हणतात खरं तर भगवंतांना प्राप्त करून घेणं इतकं सोपं नाही, पण तरीसुद्धा ते मी अवघ्या 6 महिन्यामध्ये, इथे 6 महिन्याचा कालावधी आहे म्हणून 6 महिने आधीचे अनेक जन्म आहेत ध्रुवांचे तपश्चर्यामध्ये, त्यामुळे असं वाटून घ्यायचं नाही की 6 महिन्यामध्ये ते प्राप्त होतं. परंतु ध्रुवांच्या चित्तामध्ये ही गोष्ट अत्यंत खोलवर रुजली होती की माझा अशा पद्धतीनं अपमान झाला आहे. त्यामुळे ती जी वासना चित्तामध्ये शिल्लक आहे, त्या वासनेमुळे ध्रुवांनी भगवंतांकडे आढळपद मागितलं. आणि मग त्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं की आत्ता तू काही वर्ष पुढे राज्य कर आणि योग्य वेळ आल्यानंतर तुला ते परमपद प्राप्त होईल. एवढं ध्रुवांना सांगितलं. भगवंत त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले आणि त्याच्यानंतर ध्रुव आपल्या राज्यामध्ये परत आले. ध्रुवांचं फार मोठ्या प्रमाणावरती स्वागत झालेलं आहे राज्यामध्ये. स्वतः उत्तानपाद राजा रथामध्ये बसून ध्रुवांना वेशीवरती घेण्यासाठी आला होता. ध्रुव यायला लागले तशी बातमी पसरली आणि उत्तानपाद राजा आपल्या राण्यांसह दोन्ही ध्रुवाला नेण्याकरता म्हणून वेशीपर्यंत आला होता. उत्तानपाद राजाला म्हणजे आपल्या वडिलांना ध्रुवांनी पाहिलं आणि ध्रुवांनी त्या ठिकाणीच साष्टांग प्रणिपात केलेला आहे राजाला, आणि वडीलही आहेत त्याचे, त्यामुळे पित्याप्रती आदर आहे ध्रुवांना अत्यंत. वडिलांना साष्टांग प्रणिपात केला आणि वडील जसे जवळ आले तसं त्यांना विचारलं की माझ्या माता कुठे आहेत. पाठीमागच्या रथामध्ये त्याच्या दोन्ही माता होत्या. त्यावेळेला प्रसंग असा सांगतात, उल्लेखही आहे की सगळ्यात म्हणजे पित्याला वंदन करून झाल्यानंतर ध्रुवांनी आपल्या सावत्र आईला वंदन केलेलं आहे आणि तिला असं सांगितलं की माते, भगवंतांची जी प्राप्ती मला झाली याचं एकमेव कारण तू आहेस. तू जर मला त्या दिवशी वडिलांच्या मांडीवरून उठवलं नसतंस किंवा हुसकवलं नसतंस तर मी कदाचित वनामध्ये गेलो नसतो आणि तेवढी तपश्चर्या केली नसती की ज्याच्यामुळे भगवंतांची प्राप्ती होते. हे सगळं मी करू शकलो, याला एकमेव कारण तू आहेस, म्हणून मी तुला वंदन करतो. मग आपल्या आईला वंदन केलं. पुढे अनेक वर्ष त्या ठिकाणी ध्रुव थांबलेले आहेत. बराच काळ मध्ये गेलेला आहे आणि ध्रुव आता तरुण झाले आणि स्वाभाविकपणे त्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून सगळी जी प्रजा आहे ती ध्रुवांकडे बघायला लागली. त्यानंतर म्हणजे ध्रुवाला गादीवर बसवा हे देवर्षी नारदांनी उत्तानपादाला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ध्रुवाला राज्याभिषेक केला आणि भगवत चिंतनाकरता म्हणून उत्तानपाद हा वनामध्ये निघून गेलेला आहे. याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती ध्रुवाचा बंधू जो आहे उत्तम,
याचा अंत कुठल्या पद्धतीने झाला, भगवंतांनी हे सांगितलं होतं त्याला की कशा पद्धतीने हे सगळं होणार आहे. ध्रुव गादीवर बसला. ध्रुवाचे 2 विवाह सांगितलेले. एक आहे प्रजापती शिशुमार म्हणून आहेत, त्यांची कन्या भ्रमी, हिच्याशी ध्रुवांचा विवाह झाला. त्या भ्रमीपासून ध्रुवांना कल्प आणि वत्सर अशा नावाचे 2 पुत्र झालेले आहेत. एकाचं नाव आहे कल्प आणि दुसऱ्याचं आहे वत्सर. आणि दुसरी पत्नी जी आहे तिचं नाव आहे इला. या इलेपासून ध्रुवांना एक कन्या आणि एक पुत्र प्राप्ती झाली आहे. पुत्राचं नाव आहे उत्कल आणि कन्येचं नाव आहे, तिचं नाव भागवतामध्ये दिलेलं नाही, केवळ उत्कल आणि एक कन्यारत्न झालं असा उल्लेख आहे. आता ज्या पुढच्या फॅमिलीमध्ये कोणतेही अवतार झालेले नाही आहेत त्यांची नावं दिलेली नाही, हे मी 2-3 वेळा याच्या आधी सांगितलं आहे. याच्याकरता ही नावं दिलेली नाहीत. आणि उत्तम हा जो ध्रुवाचा भाऊ आहे हा शिकारीसाठी वनामध्ये गेला होता आणि त्यावेळेला त्याचा यक्षांबरोबर त्याचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये तो मारला गेला आणि तो मारला गेलाय हे वृत्त जसं त्याच्या आईला समजलं तशी ती काही ठिकाणी असा उल्लेख आहे की ती वेडी झाली आणि एका वणव्यामध्ये अडकली आणि तिने देह ठेवला, म्हणजे वणव्यामध्ये जळून गेली असा उल्लेख आहे. काही ठिकाणी उल्लेख आहे की ती माता त्याच्याबरोबर होती आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये परलोकवासी झाली त्या युद्धामध्ये. असे 2 हे सांगितले जातात. पण ज्या वेळेला ध्रुवाला आपला बंधू मारला गेला हे कळलं त्यावेळेला त्यांनी या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी म्हणून हिमालयामध्ये यक्षांची जी नगरी आहे जिथे आपला भाऊ मारला गेला त्याच्यावरती चढाई केली. आता ध्रुव हा अत्यंत ज्याला युद्धकलेमध्ये तरबेज आहे, निपुण आहे, निष्णात आहे. यक्षांची संख्या सांगितली 1,30,000 एवढी यक्षांची संख्या या युद्धामध्ये ध्रुवांच्या विरोधामध्ये लढलेली आहे. आणि त्या युद्धामध्ये लढण्याकरता किंवा कशा पद्धतीने ते सगळं युद्ध झालं याचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ध्रुव त्या रथामध्ये बसून येतोय म्हटल्यावरती हे सगळे यक्ष तयार झाले आणि या यक्षांनी आपल्याकडची जी शस्त्रास्त्र होती याची एक भिंत तयार केली जेणेकरून ती भिंत ओलांडून हा ध्रुव येणार नाही. परंतु वर्णन असं आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये ग्रहण लागतं आणि सूर्य दिसेनासा होतो तसा हा ध्रुव दिसेनासा झाला, ध्रुवाचा रथ दिसेनासा झाला. पण काही काळाने त्याचं तेज एवढं होतं किंवा त्याचं सामर्थ्य एवढं होतं ह्या रथामधून पुन्हा ती भिंत मोडून ध्रुव पुन्हा युद्धासाठी म्हणून तयार झाला. त्याच्याकडे कुठली कुठली शस्त्रास्त्र होती, त्याचा रथ कसा होता, हे सगळं याचं वर्णन केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती संहार त्या ठिकाणी ध्रुवांनी केलेला आहे. अनेक यक्ष जे होते त्यांचे अवयव ध्रुवांनी छिन्न विच्छिन्न केले असा उल्लेख आहे. आणि बराच काळ हे युद्ध चाललंय. या युद्धामध्ये अजूनही आपला जय होत नाही हे पाहिल्यानंतर ध्रुवांनी आता हे जे यक्ष आहेत ते सगळे मायावी सांगितलेत, त्यामुळे ते अनेक वेळेला आकाशामध्ये युद्ध करायचे, जमिनीवरनं युद्ध करायचे, काही वेळेला बाण सोडायचे आणि गायब व्हायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी दिसायचे आणि इथून बाण सोडायचे आणि गायब व्हायचे आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा
प्रगट व्हायचे, अशा वेगवेगळ्या मायावी विद्या याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि या सगळ्यांवरती विजय मिळवण्यासाठी किंवा ताबा मिळवण्यासाठी ध्रुवांनी नारायणास्त्र नावाचं अस्त्र जे आहे ते आपल्या धनुष्यावरती जोडलं आणि तो बाण सोडला. त्याचबरोबर या सगळ्या ज्या यक्षांच्या माया आहेत, ज्याला अविद्या म्हटलेलं आहे, त्या अविद्यांचा नाश झाला, त्या मायेचा नाश झाला, मायावी विद्यांचा. आणि ते पुन्हा त्या ठिकाणी प्रगट झाले, त्यातले काही मारले गेले. आणि ह्या सगळ्याची बातमी म्हणजे या युद्धाची बातमी ही स्वयंभुव मनु यांना कळली. स्वयंभुव मनु हे ध्रुवाचे आजोबा आहेत. आणि त्यांनी असा विचार केला की ध्रुव खरं तर ज्याला प्रत्यक्ष भगवंतांचं प्राप्ती झालेली आहे, त्यामुळे त्याला आता जाणून घेण्यासारखं काही राहिलेलं नाही. तरीसुद्धा त्याला असं वाटतं आहे की आपला भाऊ मारला गेला आहे उत्तम नावाचा, आणि म्हणून ते त्या ठिकाणी प्रगट झाले असा उल्लेख आहे. आणि त्यांनी ध्रुवाला उपदेश केला आहे. त्यांनी ध्रुवाला सांगितले, जो उपदेश गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी केला आहे तोच उपदेश सगळा स्वयंभुव मनूंनी केलेला आहे. पण त्याच धर्तीवरचा उपदेश मनु महाराज सांगतात की ध्रुवा, मुळामध्ये इतका क्रोध करणं गरजेचं नव्हे, कारण क्रोध हेच मुळात नरकाचं द्वार आहे. आणि या क्रोधाच्या अधीन होऊन तू काय करतोयस तर निरपराध यक्ष जे आहेत त्यांना तू मारतोयस. तेव्हा तू ज्यांना आत्ता मारतोयस किंवा तू जो संहार करतोयस मुळामध्ये, तो काही आपल्या कुळाला शोभणारा नाही. अशा प्रकारचा संहार जो आहे याची कायम निंदा केली जाते. तेव्हा तू असं करू नकोस. मला मान्य आहे की तुझ्या भावावरती फार प्रेम होतं आणि म्हणून त्याचा वध झाला, तो कोण्या एका यक्षानं केला आणि त्याच्यामुळे तू संपूर्ण यक्ष जे आहेत त्यांच्यावरती तुझ्या भावाची हत्या झाली. या निमित्ताने तू अनेक यक्षांची हत्या केली आहेस. हे तू का केलंयस तर तुला असं वाटतंय की हे जे जड शरीर आहे ते म्हणजेच आत्मा आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या पशुची हिंसा करत नाही कुठलंही कारण नसताना, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांची हत्या करणं हे सुद्धा आपल्याला न शोभणार आहे. हा चांगला मार्ग नाही. प्रभूची आराधना करणं खरं तर अत्यंत कठीण आहे, पण तरीसुद्धा तू लहान असताना 5 वर्षाचा असताना अत्यंत कठीण अशी जी गोष्ट आहेस ती साध्य केली आहेस. तेव्हा हे तुला माहिती आहे की तुला प्रभूंची प्राप्ती झाली आहे, ते भगवत तत्व तुला मिळालं आहे, तरीसुद्धा तू अशा पद्धतीनं निंद्यकर्म का करतोयस असं त्याची समजूत काढलेली आहे. आणि त्याला सांगितलं आहे की तुला हे जे वाटतंय की तुझ्या भावाचा यक्षांनी वध केला आहे किंवा तू आत्ता काही यक्षांना मारलंयस, तर मुळामध्ये ही तुझी जी संकल्पना आहे की तू कोणाला मारतोयस आणि कोणीतरी तुझ्या भावाला मारलेलं आहे, ही मुळात संकल्पना तू सोडून दे. कारण जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्याचं वास्तविक कारण हे भगवंत आहे. ईश्वर तत्व जे आहे ते तत्व ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. तुला जोपर्यंत असं वाटत राहील की मी यांना मारतोय आणि यांनी माझ्या भावाचा वध केला आहे, म्हणजे मी आणि माझं ही जी अविद्या आहे ही जोपर्यंत तुझ्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत तुला असं वाटत राहील की यांच्याशी युद्ध करावं. तेव्हा तुझ्या मनामध्ये असलेली अविद्यारूपी जी गाठ आहे ती तू सोडून दे. माझ्या भावाला मारणारे
असा विचार करून तू जे यक्षांना मारलेस तो एका अर्थाने भगवान शिवांचा अवमान झालाय, त्यांचा अपराध झालाय. कारण तू ज्या नगरीवरती आक्रमण केलेले आहेस ती कुबेरांची नगरी आहे. तेव्हा कुबेर आणि भगवान महादेव हे मित्र आहेत. आणि जर कुबेरांनी मनात आणलं आणि महादेव जर तुझ्यासमोर उभे राहिले तर तू या युद्धामध्ये तुझा टिकाव लागणार नाही. तेव्हा तू हे सगळं सोडून दे आणि तुझी भगवत प्राप्ती केलेली आहेस त्या मार्गाला तू निघून जा, त्या मार्गाला लाग. हे सांगितलं आणि ध्रुवांच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत मी जी कृती केली ती अत्यंत चुकीची केली. मी जे केले ते क्रोधापायी किंवा आपल्या आजोबांनी जो संदेश दिला मी आणि माझ्या बंधूला कोणीतरी मारलं ह्या दुःखापोटी ह्याचा सूड घ्यायचा म्हणून मी हे जे सगळं केले ते चुकीचं आहे. हे ध्रुवांना तत्काळ लक्षात आलं आणि त्यांनी ते युद्ध थांबवलं. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी कुबेर भगवान आलेले आणि कुबेर भगवानांनी पाहिलं की ध्रुव आपल्या आजोबांच्या समोर अत्यंत विनम्रतेनं हात जोडून उभा आहे. कुबेरालाही त्यांनी वंदन केलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ध्रुवा मी तुझ्यावरती अत्यंत संतुष्ट झालोय. कारण काय तर पहिली यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू तुझ्या वडीलधाऱ्यांची जी आज्ञा आहे त्याचं पालन केलेलं आहेस. आणि त्याचबरोबर अत्यंत सोडून द्यायला कठीण अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे क्रोध आहे. तेव्हा तू त्या क्रोधाचा त्याग केलेला आहेस आणि म्हणून तुला तुझ्या वडीलधाऱ्यांचं ऐकावं असं वाटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितल्या तुझ्या बुद्धीमध्ये जो फरक पडला म्हणजे मी आणि माझं ही जी तुझी बुद्धी आहे ती पालटली आहे आणि म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तेव्हा तुला पाहिजे असलेला वर मागून घे असं कुबेर म्हणाले. आणि आपल्याला जर कुबेरजी प्रसन्न झाले असते तर आपण काय मागितलं असतं याचा फक्त विचार करा, कल्पना करा. भगवान कुबेर जे देवांचे एका अर्थानं खजिनदार म्हटले जातात किंवा ज्यांच्याकडे ही सगळ्या तिजोरीच्या किल्ल्या ज्यांच्याकडे आहेत ते कुबेर भंडारी आहेत. ते जर प्रसन्न झाले तर आपण काय मागितलं असतं आणि ध्रुवांनी काय मागितले. ध्रुवांनी कुबेरांकडे एक गोष्ट मागितली आहे. ते म्हणाले तुम्हाला जर काही मला द्यायचं असेल तर एक गोष्ट द्या. मी आत्तापर्यंत जे हरिस्मरण केलेलं आहे भगवंतांचं जे स्मरण केलेलं आहे ते मला नित्य राहो. पुन्हा मला अशी बुद्धी कधीही होऊ नये. हरिस्मरणाचा विसर पडला की मनामध्ये अशा प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात ज्या मी आणि माझे याच्याकडे घेऊन जातात. पण मला तुम्ही असा वर द्या की भगवंतांचं स्मरण मला नित्य राहो. कुबेरांनी ध्रुवाला भगवत स्मृतीचा वर दिला आणि त्या ठिकाणी ते अंतर्धान पावले. ध्रुव पुन्हा आपल्या राज्यामध्ये परत आले आणि आता ध्रुवांच्या वृत्तीमध्ये फरक पडला आहे. प्रत्येक जीवामध्ये ते ईश्वर पाहत आहेत. सर्व भूतांमध्ये ईश्वर पाहण्याची जी समदृष्टी ज्याला म्हणतात ती समदृष्टी ध्रुवांकडे आता आलेली आहे. ध्रुवांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या राज्याचं सांभाळ केला. 36,000 वर्ष
एवढी वर्ष ध्रुवांनी पृथ्वीचं पालन केलंय असं सांगितलंय भागवतामध्ये. त्याच्यानंतर आपला पुत्र जो आहे उत्कल, याच्यावरती त्यांनी राज्याचा भार सोपवला. आणि त्यानंतर ध्रुवांनी ठरवलं की आता आपण हा देह सोडायचा असं ठरवलं असलं तरी असं सांगतात की देह सोडला म्हणजे काय केलं तर मी म्हणजे हा देह ध्रुव आहे ह्या वृत्तीचा त्यांना विसर पडला. आणि ह्या वृत्तीचा विसर पडला त्यावेळेला असं सांगतात की भगवंतांचे पार्षद सुनंद आणि नंद असे दोघेजण ध्रुव पुन्हा वनामध्ये तपश्चर्याला गेले असा उल्लेख आहे. त्यांना नेण्यासाठी म्हणून आले. त्यावेळेला ध्रुवांनी विचारलं की आपण कोण आहात, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही भगवान महाविष्णूंचे पार्षद होत आणि आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये नेण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. त्याच वेळेला ध्रुवांनी त्या विमानाला प्रदक्षिणा केली आणि त्याच वेळेला म्हणजे ध्रुवांचा काळ जवळ आला होता. ध्रुवांना नेण्यासाठी म्हणून साक्षात मृत्यू त्या ठिकाणी आलेला आहे. त्यावेळेला असं सांगतात की ह्या मृत्यूच्या डोक्यावरती पाय ठेवून भगवंतांनी पाठवलेल्या विमानामध्ये ध्रुव महाराज चढले. त्यावेळेला आकाशामध्ये दुंदुभी वाजायला लागल्या, ढोल वाजायला लागले, पुष्पवृष्टी झाली. हा सगळा उल्लेख आहे भागवतामध्ये काय काय झालं त्यावेळेला. आणि ते विमान ध्रुवांना घेऊन निघालं. त्यावेळेला ध्रुवांच्या मनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न किंवा एक आठवण झाली त्यांना की मी एकटाच कसा काय जाणार ह्या सगळ्या भगवंतांच्या धामाला, वैकुंठ धामाला मी एकटाच कसा काय जाऊ, माझी आई कुठे आहे यावेळेला. त्यावेळेला भगवंतांचे जे पार्षद होते त्यांनी त्या विमानाच्या पुढे असलेलं विमान जे होतं ते ध्रुवांना दाखवलं आणि ध्रुवांना सांगितलं की या पुढच्या विमानामध्ये तुमची जी माता आहे सुनीती माता ती ह्या दुसऱ्या विमानामध्ये बसून तुमच्या पुढे चाललेली आहे. अशा प्रकारे त्या दिव्य विमानामध्ये बसून सर्व गोष्टी पार करून त्रैलोक्य पार करून असा उल्लेख आहे. सप्तर्षींचं जे मंडळ आहे त्याच्यापेक्षा सुद्धा एक पायरीवर भगवान महाविष्णूंच्या नित्यधामामध्ये ध्रुव आज सुद्धा विराजमान आहेत. एवढी ध्रुवांची कथा भागवतामध्ये आहे. पुढे ध्रुवांचे जे वंशज आहेत पुढचे सगळे त्या वंशजांची कथा येते. ही कथा मुळामध्ये येते याचं कारण आहे की ध्रुवांची कथा संपली आणि त्यावेळेला ही कथा पुन्हा मैत्रेय विदुर संवादामध्ये आहे. विदुरजींनी प्रश्न विचारला की प्रचेता कोण होते. म्हणजे ध्रुवांची कथा संपली आहे खरं तर आणि प्रश्न एकदम निघाला आहे की प्रचेता कोण होते, ते कोणाचे पुत्र आणि त्यांच्या वंशामध्ये पुढे काय काय झालं हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेला मैत्रेय ऋषी सांगतात की ध्रुव ज्यावेळेला वनात निघून गेला पुन्हा तपश्चर्यासाठी आणि त्याने आपला पुत्र उत्कल याला गादीवरती बसवलं, परंतु या उत्कलानं ध्रुवाच्या राज्याचा या सार्वभौम सम्राटाचा राज्याचा सिंहासनाचा स्वीकार केला नाही. कारण तो जन्मापासूनच शांत चित्त होता, त्याला या सगळ्यामध्ये कुठलाच रस नव्हता. तो सुद्धा ध्रुवाप्रमाणे समदर्शी होता. प्रत्येक
गोष्टीमध्ये भगवंतांना पाहणारा होता. परंतु असं असल्यामुळे तो कायम स्वतःच्या विचारांमध्ये किंवा ज्याला आपण साधनेमध्ये म्हणू शकतो, आनंदमय कोशामध्ये तो कायम राहायचा. त्याच्यामुळे सामान्य लोकांना तो जर कधी दिसला तर तो मंदबुद्धी, अज्ञानी असा वाटायचा. परंतु तो तसा नव्हता. पण कुलातल्या ज्येष्ठांनी आणि अन्य जे मंत्री होते त्यांनी त्याला वेडा ठरवला, मंदबुद्धी ठरवलं आणि त्याचा जो भाऊ आहे वत्सर याला राजा बनवलं.